बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्या धर्तीवर बंद न करता अकोलासह जिल्ह्यात विविध ठिकाणी तोंडाला काळे फिती लावून निषेध नोंदविण्यात आला आहे। कलंकित उपगृहमंत्री उर्फ टरबूज आणि ह्या महाराष्ट्राचा धुनास्पद मुख्यमंत्री हा शिंदे 50 कोटीमध्ये विकला जाणारा अलिबाबा आणि 40 चोर याच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रामध्ये शासन राज्य करत आहे, ह्या शासनाचा मी महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो। वास्तविक पाहता अशा घटनेमध्ये राजकारण आणू नये, ही ह्या फडणवीसची भाषा आहे, फर्नांडिसची। हे यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। आता माझ्या आधी जे जामठे बोललेत की आमच्या ज्या महिला गायब आहेत, पहिले याचा शोध लावा। यांना तुम्ही जनता जनार्दनाने लोकसभेमध्ये जी चपराक दिली, जे धडा शिकवला, 45 प्लस बोंबलून आले होते महाराष्ट्रामध्ये लोकसभेला, 45 प्लसमधले फक्त 9 आलेत। याची फाटली, हे घबरावलेत, म्हणून यांना 2.5 वर्ष लाडकी बहीण योजना दिसली नाही। आता यांना लाडकी बहीण आज तुम्ही बंद पुकारला होता, त्या संदर्भात काय सांगा? आजच्या बंदच्या संदर्भात आमच्या महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख नेत्यांनी कोर्टाचा मान ठेवून आजचा बंद मागे घेतला। त्याबद्दल आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करतो आणि मूक मोर्चाच्या माध्यमातून, मूक सभेच्या माध्यमातून आम्ही या संपूर्ण शासनाचा निषेध करतो आणि जाहीर मागणी मागतो की या सरकारने ताबडतोब राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं। मागच्या काही दिवसामध्ये बदलापूरमध्ये जी घटना घडली मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या अकोल्यामध्ये ज्या घटना घडत आहेत, 2-3 घटना एवढ्याच घडलेल्या आहेत, तर महिलांवरती आणि लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत। मुळात ही प्रवृत्ती चुकीची आहे, कुणाची आपण मानसिकता बदलू शकत नाही। तरीसुद्धा अशा प्रवृत्तीच्या विरोधात आपण स्ट्रिक्ट कायदा आणला, जो शक्ती कायदा आहे। माजी गृहमंत्री यांनी त्याच्यावरती काम केलं होतं, माननीय अनिल बाबू देशमुख। तो कायदा जर शासनाने अंमलात आणला तर अशा नराधमांना कठोर शिक्षा होईल आणि ती शिक्षा पाहून इतर लोक अशी प्रवृत्ती करणार नाही किंवा मनात अशा प्रवृत्ती आणणार नाही, असं मी जाहीरपणे बोलतो। याच्यापुढे आम्हाला आमचे नेते जे आदेश देतील त्याचं आम्ही काटेकोर पालन करू आणि ह्या शासनाला सांगतो की पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करणं सोडा। ज्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते पोलीसचे आईवडील गेले, 12 तास पोलिसनं रिपोर्ट लिहून घेतला नाही, त्याच्यामागं पोलीसचा दोष नाही, त्याच्यामागं ह्या सरकारचा दोष आहे। ह्या गृहमंत्र्यांनी त्याच्यावर प्रेशर आणलं म्हणून पोलीस डिपार्टमेंट रिपोर्ट घेतला नाही। हे आमचा जाहीर आमची मागणी आहे। पोलीसवाल्यांना सस्पेंड केल्यापेक्षा या सरकारने घरी जावं। बदलापूर पाठोपाठ एकाच आठवड्यात अकोला जिल्ह्यातही 3 घटना घडल्या। या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्ह्याभरातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकवटून काळ्या फिती लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध नोंदविला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेले सरकार राज्यातील महिलेच्या संरक्षणासाठी कुचमामी असल्याचे सांगून या सरकारने ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी ही मागणी निषेधकर्त्यांनी केली आहे। हे सरकार पोलिसांना बदनाम करत असून सरकारने अशा अन्याय करणाऱ्या विरुद्ध ठोस पावले उचलण्याचीही मागणी केली आहे व महाविकास आघाडी सरकारने पारित केलेला शक्ती अंमलबजावणी करून पीडितेला न्याय देऊन अशा नराधमाला फाशी द्यावी, अशी ही मागणी निषेधकर्त्यांनी केली आहे। जिल्ह्यात अकोला, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, आकोट, बार्शी टाकळी येथे बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला। मूर्तिजापूर येथे करण्यात आलेल्या निषेध मार्चमध्ये शिवसेना तालुका प्रमुख अप्पू तिळके, चंद्रकांत तिवारी, विनायक गुल्हाने, सुरेंद्र वरोकार, राष्ट्रवादीचे राजेंद्र मोहाळ, इब्राहिम घानीवाला, मंगेश कुकळे, शेखर वाकोळे, तेजस मठे, असंघटित कामगार संघटनेचे दीपक खंडारे, काँग्रेसचे जितेंद्र गुल्हाने, सुनील वानखळे, नितीन गायकवाड, अनंत पांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।